मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. उठलीस? मी पटकन चहा ठेवते ना तुझ्यासाठी. सॉरी हा, मला थोडा उशीरच झाला आज उठायला. अगं सॉरी काय, रात्री उशिरापर्यंत जागी होतीस तू. किती उशिरापर्यंत उजेड होता तुमच्या खोलीत. झोपलीस की मग शेवटी? 2:30-3 झाले हो. खूप काम पेंडिंग होतं, म्हटलं सगळं संपवूया आणि मग झोपूया. संपला ना शेवटी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कॉफी? मी करून देतो ना. कॉफी केल्यावरती पसारा आवरायला सांगा शुभ्रा. मला अजिबात पसारा आवडत नाही. पसारा आणि सर? आई, सर कुठे पसारा करतात? उलट ते तर सगळ्यांचा पसारा आवरत असतात. हा पसारा आवरायला काय झालं होतं? काय म्हणाले? मी काही म्हटलं नाही शुभ्रा. तुम्ही आता मुद्दाम. काय 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 मुद्दाम काय? काही नाही. पण आई मी काहीच विचारलं नाहीये. मी विचारलं. माझ्याशी बोलता बोलता थांबली ना ती, म्हणून काय काय म्हणायचंय? शुभ्रा मला कोणाला काहीच सांगायचं नाही. बापरे शुभ्रा, तुम्ही दोघींचं भांडण झालंय की काय? एक मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघांचं? माझं काहीच नाही ग. ही चिडली आहे माझ्यावर, दाढी काढत नाही म्हणून. ते पण शुभ्रा खरं सांग, कशी दिसते दाढी मला? हँडसम दिसतो की नाही? मस्त दिसताय. इतके कमाल वाट. शुभ्रा मी हे ठेवते. शुभ्रा कधी दाढी वाटी का ते बघून ये बरं. तू बबड्या उठला का नाही ते बघ बरं. तो कुठला उठतोय एवढ्या लवकर आई? अगं मग त्याला उठवणार कोण? तू 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 बबड्या. पण शुभ्रा खरं सांग, मस्त दिसते ना दाढी? नाही, खूप वाईट दिसते. प्लीज पटकन काढून टाका सर. बबड्या. ए बबड्या, अरे उठ ना राजा. बबड्या ऐकतोयस ना तू? काय रे तसाच झोपलास? उठ रे बाळा. 5 मिनिट आई. अरे उन्ह वर आली. 5 मिनिट करत किती वेळ जाईल? उशीर होतोय ना राजा. बबड्या अरे ऐकतोयस ना तू? उठ ना रे. काय कटकट आहे यार. ए शुभ्रा, मी उठवते ना त्याला. काय म्हणताय आई? मला काहीच ऐकू येत नाहीये. अरे यार का शुभ्रा, काय पद्धत आहे उठवायची? तू सकाळी उठल्या उठल्या चिडचिड करू नकोस. ब्रश घे, पेस्ट घे आणि जा ब्रश करून या. मी छान मस्तपैकी चहा करते तुझ्यासाठी. ठीक आहे? अरे उठ राजा. चल चल ब्रश कर. ये राजा ये. चल चल लवकर. उठ उठ चल. चल अरे चल चल चल. शहाणा ग माझा बाळ तो. ये हा चल ब्रश कर. शुभ्रा जरा सगळ्यांना सांग की नाश्ता तयार आहे म्हणून. आई तुम्हीच सांगता का? मी जरा आतमध्ये बघते काही राहिलंय का. अगं पण अहो कसं मारायचं असतं हे. सॉरी. रक्त आलंय का? बघू बघू. कसला आला? अर्धा गाल कापला गेला माझा. हात काढा ना, मला बघू द्या ना काय झालं. नको 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 नको. तू माझ्याशी बोलत नाहीस ना, तुला कशाला दाखवू? नको. अहो असं काय करताय? मला बघू द्या ना. हात काढा ना. नको 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 नको. अहो मी बोलतेय तुमच्याशी. हो खरंच मी बोलते. आधी हात काढ, मला बघू द्या किती लागलंय. खरंच बोलतेस? हो. थँक्यू अबोला संपवल्याबद्दल. काही लागलं नाहीये तुम्हाला. तुम्ही मुद्दाम केलत नाही. आता मी खरंच बोलणार नाही तुमच्याशी. अरे हे काय, तू प्रॉमिस केलं होतंस ना मला. परत आबोला?
मला बोलायचंच नाही तुमच्याशी. आई चहा दे. देते हो बाळा. आसावरे, अगं ऐक ना, ऐक तरी तू मी काय म्हणतोय. झालं यांचं सुरू. वय काय, वागतायत काय, एक तर लॉकडाऊनच्या नावाखाली इथेच येऊन राहिलेत. काय रे, बरं आहेस ना? कुणाशी बोलतोयस? सर, ब्रेकफास्ट. हॅलो हॅलो. ओ हो. अरे यार, आज पण इडलीच आहे. रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय का आई? अरे पण सोहम, तुला तर इडली आवडते ना? तुला इडली खावीश नाही वाटत आहे का बबड्या? तुला दुसरं काहीतरी खायचंय का? काय करून आणू तुझ्यासाठी सांग. आई थांबा, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ब्रेकफास्ट करायचा, हा नियम आहे ना आपल्या घरचा. मग तुम्ही बसा बरं. सोहम, तू आता इडलीच खा. दुपारी तुला जे हवं ते मिळेल जेवायला, ठीक आहे? या घरात सासू कोण आहे आणि सून कोण आहे मला कधी कधी कळतच नाही. ए सोहम, हे बघ, खूप साऱ्या ऍड्स आहेत, जरा बघून घेतोस का? बघून काय करू? एखादी योग्य वाटली तर अप्लाय कर नोकरीसाठी. तुला माहिती आहे ना, ग्रॅज्युएशनला मला डिस्टिंक्शन मिळालंय आणि MBA मध्ये फर्स्ट क्लास. या असल्या पेपरातल्या ऍड बघून मी अप्लाय करू? काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? अरे ही तर माझ्या मित्राची कंपनी आहे. सोहम, इथे मी तुझ्यासाठी बोलू शकतो? नाही, काही गरज नाहीये, माझं मी बघून घेईन. सोहम, कसा बोलतोस तू? हे बघ, मला ना समोरून फोन येतील तेवढं कॅलिबर आहे माझ्यात आणि एक्सपिरियन्स सुद्धा आहे. मला असल्या फुटकळ वशिल्यांची गरज नाहीये. मग इतक्या दिवसांमध्ये एकही फोन कसा नाही आला रे तुला? हे बघ, उगाच आता फालतू बडबड करू नको शुभ्रा. मी बघते कोणाला. हाय असावरताई, कशी आहेस? बरी आहे. ये ना प्रज्ञा, ये. आले आले. मग आज काय केलं नाश्त्याला? अगं इडली केली. परत इडलीच? लास्ट वीक इडलीच होती. घ्या, मी तेच म्हणत होतो. तुला नकोत का प्रज्ञा इडले? नाही नाही, चालेल 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 ना. नाहीतरी रोज काय करायचा प्रश्नच असतो मला. अरे बापरे, तुला का ग प्रश्न पडतो? तू तर रोज आमच्याच घरी येतेस ना नाश्त्याला. उलट आता तर आम्ही वाट बघतोय, तू आम्हाला कधी बोलवणार आहेस तुझ्या घरी नाश्त्याला? बोलवते ना. अभिज किचन सुरू झालं ना की तिथूनच काहीतरी छान मागवते तुमच्यासाठी. चला, मी आता घरी जाऊन निवांत बसून खाते. हा बाऊल नंतर देते ग. अरे यार, इडली संपली आई, मला आणखी इडली हवी होती. बरं आहेस ना तू? आता इडली न कोंबडून वैतागला होतास ना? अगं भुकेने चिडचिड होते ग त्याची. बबड्या तू घे, तू ही इडली खा, मी कालची पोळी खाय. अरे ही इडली कच्ची आहे मध्ये. अहो असं कसं होईल? चांगले 20 मिनिटं वाफवल्या मी. तुला माझ्यावर विश्वास नसेल तर खाऊन बघ. बघ बरं, बघ बघ बघ. चांगली तर झाली आहे. काय सांगतेस? काय मला जरा बघितलंच पाहिजे पुन्हा. असं कसं मला कळणार नाही? बघा. अरे शेफ आहे मी, शेफ. ठीक आहे, ही कच्ची आहे. कशी कच्ची असेल? काहीतरीच काय सांगताय. थांबा थांबा थांबा. व्यवस्थित आहे. आई, कदाचित चटणीमध्ये प्रॉब्लेम असेल, तुम्ही ती खाऊन बघा. हे घ्या, बघू बरं. चांगली झाली की चटणी. शुभ्रा, पुढच्या आठवड्यात मस्त मिरची येणार बघ. मिरच्या यायच्यात केव्हा येऊ दे. दुपारच्या जेवणासाठी मात्र मिरच्या लागणार आहेत. हं आई, मी इतकं काम संपवते आणि जाऊन घेऊन येते मिरच्या. हा ए शुभ्रा, म्हणजे नोकरी अशी जाऊनच शोधावी लागते का ग? का बबड्या म्हणतोय तसं एखाद्या कंपनीतनं नोकरीसाठी समोरून फोन येऊ शकतो? नाही आई, म्हणजे फोन येतो, पण काय आहे, सोहमला त्याचा CV म्हणजे त्याचा
कामाचा अनुभव आणि त्याचं जे शिक्षणाचं सर्टिफिकेट आहे ना ते त्या कंपन्यांना मेल करावं लागतं आणि ते पाहिल्यानंतर सोहम जर त्यांना त्यांच्या त्या जॉबसाठी योग्यतेचा वाटला तर ते फोन करतात समोरून. हा पण आई, आता जर आपल्याला गरज असेल तर आपण स्वतःहून फोन करायला हवा ना. तुम्हाला माहितीये का, एकेका जॉबसाठी म्हणजे एकेका पोस्टसाठी 100 माणसं अप्लाय करतात. अगं काय सांगते, 100 पण बबड्याला माहितीये ना हे, नाही तर तो आपला विचार करत बसेल की समोरून फोन येईल म्हणून, आणि समोरून फोन आलाच नाही तर. बबड्या, अरे बबड्या किती वेळ खेळत बसशील त्याच्याशी, डोळे खराब होतील तुझे. हॅलो. हॅलो मिस्टर सोहम कुलकर्णी. हां बोला. आम्ही स्कॉलर मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड कडनं बोलतोय. तुमचा CV आमच्याकडे आलेला आहे आणि आमच्या कंपनीमध्ये चीफ प्रोजेक्ट मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे. चीफ प्रोजेक्ट मॅनेजर. या काय झालं बबड्या, कुणाचा फोन आहे, नोकरीसाठी आहे का? अरे त्यांना सांग म्हणून माझ्याकडे खूप आई अनुभव आहे. अगं थांब ना, महत्वाचा कॉल आहे, जॉब ऑफर आहे. हॅलो हॅलो. सॉरी सर, घरात जरा आवाज होता. ऍक्च्युली मी तुमच्या कंपनीचं नाव ऐकलंय सर, आणि मला काम करायला इंटरेस्ट पण आहे. सर माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि मला कामाची गरज सुद्धा आहे. तुम्ही सांगाल तिथे मी तुम्हाला भेटायला येईन. हां ओके मिस्टर सोहम कुलकर्णी, तुम्ही उद्या सकाळी इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता. उद्या वॉक इन इंटरव्ह्यूज आहे, पण आमचे सर शक्य तितक्या लवकर भेटतील तुम्हाला. आणि आमच्या हेड ऑफिसमध्येच या इंटरव्ह्यूसाठी. ओके 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 सर, थँक्यू सो मच. वेलकम मिस्टर सोहम कुलकर्णी. एक मिनिट. हॅलो, ऐका, ऐकून घ्या. मला ना बऱ्याच कंपनीमधून ऑफर आल्या आहेत, त्यामुळे आता कोणाकडे जॉब करायचा आहे ना हे मी ठरवणार. हां, आणि बाय द वे, इंटरव्ह्यूला थांबत वगैरे बसायला माझ्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे तुमचा जो कोणी टॉप बॉस असेल ना त्याला आधीच सांगून ठेवा, मी आलो की डायरेक्टली त्यालाच भेटीन. हां ओके बाय. ए काय झालं बबड्या, कोणाचा होता फोन? बघितलं, इंटरव्ह्यू सुद्धा माझ्या टर्म्सवर घेत आहेत. हो आई अगं मला रिक्वेस्ट करत होता तो की प्लीज आमच्याकडे या, आमच्याकडे जॉब करा, प्लीज एकदा तरी भेटायला या. तुला माहिती आहे, तो माझ्या समोर असताना माझे पाय धरले असते त्याने. काय सांगतोस? मी सांगितलं होतं ना आई तुला, मला समोरून फोन येतील. हो रे बाबा, खरंय तुझं. तू शांतपणे बस इथे, मी मस्त तुझ्यासाठी सरबत करून आणते. पण मग तुम्ही त्यांचा फोन देणार आहात कधी परत? तो देता येईल कधी, ते काय खाली जाता येतं की. या या, तुमच्या दोघांचीच वाट बघत होतो. का काय झालं, सगळं ठीक आहे ना? आई ऐकतेस ना? ठीक नसायला काय झालंय? अहो खूप आनंदाची बातमी आहे. आई थांब, मी सांगतो. हो तूच सांग बबड्या. तुम्हाला घर की मुर्गी दाल बराबर वाटते, पण इतरांना माझी किंमत माहिती आहे. बाय द वे, तुमच्या त्या मित्राला सुद्धा. म्हणजे तुमच्या मित्राच्या कंपनीतून समोरून फोन आला होता. समोरून. आमच्याकडे एक पोस्ट आहे, प्लीज प्लीज आमच्याकडे नोकरी करता का, प्लीज आम्हाला एकदा भेटायला येता का, अशी रिक्वेस्ट करत होता.
अरे वा. मी ऍक्च्युली नाहीच म्हणणार होतो, पण काय ना तो खूपच गयाबया करायला लागला. म्हणाला अहो प्लीज प्लीज असं करू नका हो, एकदा भेटायला या आम्हाला, नाही तर आमची कंपनी डब्यात जाईल. म्हटलं ठीक आहे करू. आणि बाय द वे मला हवं ते पॅकेज द्यायला पण तयार आहे तो. काय ग ऐकतेस ना तू? नाही इतके महिने तू मला ऐकवलंस, साधारण मी कुठेच जॉब करायच्या लायकीचा नाही असं मला फील करून दिलास. आज सकाळी नाश्त्याला पण तू तेच केलंस ना. तुला कळलंय ना मला काय म्हणायचं होतं ते. ही अशी पेपरातली ऍड बघून आपण अप्लाय करून ना स्वतःची किंमत नसते कमी करून घ्यायची. एनिवेज आई मी झोपायला जातोय. हो मला प्लीज कोणीही डिस्टर्ब करू नका. उद्याच्या इंटरव्ह्यू साठी माइंड एकदम फ्रेश हवंय मला. हो रे बबड्या, जा जाऊन पड तू. शांत ठेव डोकं, एकदम शांत राहा. काय फुशारक्या मारत होता सर. या फुशारक्यांचा क्रेडिट तुम्हाला या. अहो तुम्ही काय आवाज बदलून बोललायत त्याच्याशी फोनवर, त्याला कळलंही नाहीये तो फोन तुमचा होता. म्हणजे काय नाही ग, ते उगीच. उगाच काय, आईंशी का खोटं बोलायचं. आई सोहमला कुठल्याही मोठ्या कंपनीतनं फोन वगैरे आला नव्हता, तो फोन सरांनी केला होता. खरंच? अहो तुम्ही केला होता? किती खुश झाला होता बबड्या. शुभ्रा, माझे कान वाजतायत की तुझी सासू खरंच माझ्याशी बोलते. जाऊ द्या ना आता ते. जाऊ दे, ठीक आहे, जाऊ दे तर जाऊ दे. अगं मगाशी सोहमच्या काळजीने तुझा चेहरा एवढा हिरमुसला झाला होता ना, आणि तुझा तसा चेहरा नाही बघवत माझ्यासाठी. तुला काहीतरी आयडिया करायला हवी. हे तू पण खुश, आपला बबड्या पण खुश. काय अहो खरंच खूप खुश झालाय तो. थँक्यू. हा अरे थँक्यू काय, आपके लिए तो जान भी हाजिर है मॅडम. मग आता दाढी नाही काढली तरी चालेल ना? नाही नाही नाही, अजिबात नाही चालणार. अहो आरशात बघा काय ध्यान दिसतंय ते. अशात कशाला बघायला हवंय? मला माहिती अहो, ना. असं काय अजिबात नाही, अजिबात अहो, नाही. ऐका माझं. एका फोन मधून सरांनी आईंचं काम किती सोपं करून टाकलं. याला म्हणतात खरं प्रेम. आणि जिथे खरं प्रेम आहे तिथे कशाचीही काळजी करायची गरज नाही.